विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थिती नोंदवली। 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकींना हजेरी लावली, म्हणजेच त्यांची उपस्थिती केवळ 31.58% इतकी राहिली। उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते। या काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही, मात्र 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली। 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही 16 पैकी केवळ 4 बैठकींना ते उपस्थित होते। तर उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवली नाही। विशेष म्हणजे अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी 6 वर्षातील 18 पैकी 13 अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवली। शशिकांत शिंदे यांनी 18 पैकी 11 अधिवेशनात पूर्ण उपस्थिती राखली आहे। जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिले। त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच। 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते। बराचसा काळ हा कोरोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही, ते तुम्हाला माहितीसाठी सांगतो। या आकड्यांमध्ये जाऊ नका, ते भाजपचे आकडे असतात, तो आकडा कधीच लागत नाही। पण रोज येण्यापेक्षा ज्या दिवशी आवश्यक आहे, ज्या वेळेस आवश्यक आहे त्या दिवशी आले। आणि उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात एका आठवड्याला 1 दिवस जरी आले तरी मला असं वाटतं अख्खा अधिवेशन ते कव्हर करतात। तेव्हा उपस्थितीपेक्षा ज्यावेळेस आले त्याच्यातून इफेक्ट काय साधला हा सगळ्यात महत्त्वाचा, आणि तो उद्धवजींनी वारंवार साधलेला आहे। पक्षाचा नेता असेल, पक्षाचा नेता म्हणून त्यांना अख्ख्या राज्यात फिरावं लागत असेल, बैठका घ्यावं लागत असतील, तर तिथं त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला। त्यामुळे किती वेळ कोणी तिथं बसतं, मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण। त्यामुळे मग ते फार आकडा पण पंतप्रधान साहेबांपासून त्या ठिकाणी निघेल।